नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. अरुणोदयच्या या एपिसोडमध्ये मी आपणासमोर 2 कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या मी कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये आयुष्याला काहीतरी नवीन आयाम आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जगता येईल या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न असतो. याही वेळी ज्या 2 कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये सुद्धा माझा असाच प्रयत्न आहे. या दोन्ही कविता ऐकून जर आपणाला त्या आवडल्या तर आपण आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार. या एपिसोडमधली पहिली कविता जी आहे तिचं शीर्षक आहे जगणं म्हणजे काय. जगणं म्हणजे काय. ही कविता श्री मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे. त्यांच्या कविता नेहमीच आपल्या आयुष्याला आनंदाने जगण्याचा संदेश देत असतात. सुखदुःख हे दोन्ही आयुष्यामध्ये येताना आपण आनंदाने कसं जगावं याचं वर्णन ते त्यांच्या कवितेमध्ये नेहमी करत असतात. तर अशा मंगेश पाडगावकरांना वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर आज सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे या कवितेचं शीर्षक आहे जगणं म्हणजे काय. तर आता या कवितेला मी सुरुवात करीत आहे. आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद. आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. घनधारातुनी खयाल ऐकतो रंगुनी मल्हाराचा. घनधारातुनी खयाल ऐकतो रंगुनी मल्हाराचा. बघता बघता मोर पिसारा साऱ्या संसाराचा. मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध. मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध. जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. दुःखाला आधार नको का तेही कधीतरी येते. दुःखाला आधार नको का तेही कधीतरी येते. दोस्त होऊनी हात आपुला आपुल्या हाती घेते. जो येईल त्याचे स्वागत दार कधी ना बंद. जो येईल त्याचे स्वागत दार कधी ना बंद. जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे. साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे. सर्वत्र तोची बघतो धुंदी डोळे ज्याचे धुंद. सर्वत्र तोची बघतो धुंदी डोळे ज्याचे धुंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. आता शेवटचं कडवं. कधी कुणाचे आसू पुसता बोटानी हळूवार. कधी कुणाचे आसू पुसता बोटानी हळूवार. हात होतसे वाद्यसुरांचे पाझरती झंकार. हात होतसे वाद्यसुरांचे पाझरती झंकार. प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद. प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. जगणं म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद. तर ही कविता इथेच संपते.
या कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे सुखदुःख आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच, परंतु आपण आनंदाने जगण्याचा कसा प्रयत्न करायचा हे या कवितेत सांगण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. या एपिसोडमधली दुसरी आणि शेवटची कविता मी आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कविता व्हॉट्सअपवर आलेली आहे, परंतु ह्या कवितेचे कवी कोण आहेत याची मला कल्पना नाही. पण जे कोणी कवी असतील त्यांना वंदन करून ही कविता मी आपल्यासमोर आता सादर करीत आहे. या कवितेमध्ये आपण आपलाच मित्र कसं व्हावं किंवा कठीण प्रसंग आल्यावर आपण त्याला कसं सामोरं जावं ह्याचं वर्णन या कवीने अत्यंत मार्मिकपणे केलेलं आहे. तर ही कविता आपल्याला अत्यंत उद्बोधक अशी वाटेल अशी मला खात्री आहे. तर या कवितेला मी आता सुरुवात करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे आपणच आपला मित्र व्हावं. या कवितेचं शीर्षक आहे आपणच आपला मित्र व्हावं. आता मी कवितेला सुरुवात करीत आहे. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून जाव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावाने तर उगीचच बोटं मोडू नयेत. नशिबाच्या नावाने तर उगीचच बोटं मोडू नयेत. भरवशाचे जे करतात दावे त्यांची नावेही आठवू नयेत. भरवशाचे जे करतात दावे त्यांची नावेही आठवू नयेत. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावं. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावं. मग अचूक दिसते वाट बुडण्याआधीच मिळतो काठ. मग अचूक दिसते वाट बुडण्याआधीच दिसतो काठ. खडक होऊन हसत हसत झेलता येते केवढीही मोठी लाट. खडक होऊन हसत हसत झेलता येते केवढीही मोठी लाट. ज्याला हे जमतं त्याला सामील होतात ग्रहतारे. ज्याला हे जमतं त्याला सामील होतात ग्रहतारे. केवळ तुमच्या शिडासाठीच वाट सोडून वाहतात वारे. केवळ तुमच्याच शिडासाठी वाट सोडून वाहतात वारे. आता शेवटचं काढवं. म्हणून म्हणतो इतकं तरी जमवून बघा. म्हणून म्हणतो इतकं तरी जमवून बघा. आप्तसखा जिवलग यार स्वतःमध्येच शोधून बघा. आप्तसखा जिवलग यार स्वतःमध्येच शोधून बघा. ही कविताही इथेच संपते. या कवितेमध्ये एखाद्या व्यक्तीवर कठीण प्रसंग आला तर त्याने कसा मार्ग काढावा याचं अत्यंत छान वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेला आहे. तर ह्या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या तर आपण आपल्या मित्रपरिवाराला आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. धन्यवाद.